देऊळगाव-राजापासून 4 ते 5 किलोमीटर अंतर असलं गिरोली खुर्द या ठिकाणी गुगादेवीला चाललो होतो दर्शन घेण्याकरता. तेवढ्याच रस्त्यामध्ये आपल्याला जालनाकर वैभव दादा आणि आदित्य दादा भेटले. जय शिवराय महाराष्ट्र पब्लिक, मी तुमचा लाडका ब्लॉगर विठ्ठल. आज निघालो होतो सकाळी डॉक्युमेंटच्या कामाकरता. डॉक्युमेंटचे काम झाले त्यानंतर आम्ही मित्र गेलो मस्त वडापाव. सगळ्यांनी एक वडापाव खाल्ला. आज खूप दिवसानंतर ब्लॉग करायला लागलो होतो म्हणून चाललो होतो गुगादेवीचं दर्शन घेण्याकरता. तेवढ्याच रस्त्यामध्ये आपल्याला जालनाकर वैभव दादा भेटला आणि आदित्य मंदिराकडे जाताना आपल्याला पिंपळनेरचा मारुती लागतो या ठिकाणी आलो होतो दर्शन घेण्याकरता. कारण की आदित्य दादा आणि वैभव दादा यांना इथला एक व्हिडिओ बनवायचा. मारुतीचं मंदिर शनिवारच्या दिवशी भाविक भक्ताच्या गर्दीने एवढं खतरनाक भरलेलं असतं. तुम्ही आता कधी सांगा मग नक्की इथे. त्या दोघांनी माहिती की त्याला एक व्हिडिओ शूट केला ते त्यांच्या युट्यूब चॅनलवर भेटून जाईल तुम्हाला. आता निघालो होतो आम्ही गुगादेवी मंदिर. ज्यांना गुगादेवी मंदिरचे लोकेशन माहित नाही त्यांना लोकेशन सांगतो. गुगादेवी मंदिर पिंपळनेर पासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. पिंपळनेर मध्ये तुम्ही एखाद्याला पण विचारलं तुम्हाला डायरेक्ट पत्ता सांगतात की कुठे कुठे नाही. तर मंदिर आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये. तुम्ही माहितीये का वीकेंड मध्ये मॉलला जाता इथे येऊन बघा एकदा तुम्हाला किती भारी आनंद. आणि लहान मुलांच्या खेळण्याकरता तर फुलांचे बाग एकदम काय. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघता पण व्हिडिओला लाईक पण करत नाही, चॅनलला फॉलो पण करत नाही. सगळ्यांनी माहितीये का चॅनलला फॉलो करा. आपण 1K फॉलोअरच्या खूप जवळ आहे. याचा लॉंग व्हिडिओ मी युट्यूबवर टाकलेला. युट्यूबची लिंक आपल्या बायो मध्ये बघा आणि सबस्क्राईब करा.